नमस्कार. कधीकधी खूप मोठं शहाणपण ना एका साध्याशा वाक्यात दडलेलं असतं. आपल्या संस्कृतीत अशी अनेक वाक्य आहेत जी आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलोय आणि आज आपण अशाच एका वाक्याचा अर्थ समजून घेणार आहोत. वाक्य आहे, वडील म्हणजे नीरव सहनशीलता. ऐकायला अगदी साधं वाटतं हो ना, पण हे वाक्य वडीलपणाबद्दल, त्यांच्या ताकदीबद्दल आणि त्या न बोललेल्या भावनांबद्दल खूप काही सांगून जातं. चला तर मग याचा प्रत्येक पदर उलगडून पाहूया. वडील म्हणजे नीरव सहनशीलता. सगळं सहन करतात पण तक्रार कधी करत नाहीत. हे फक्त शब्द नाहीत, तर हे एका मोठ्या सांस्कृतिक आदर्शाचं, एका प्रतिमेचं वर्णन आहे. या आपल्या विश्लेषणात आपण या वाक्यातला एक एक शब्द घेणार आहोत, त्याचा पदर उलगडून बघणार आहोत आणि त्यामागे दडलेला तो खोल अर्थ नेमका काय आहे हे शोधणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी नीरव सहनशीलतेची व्याख्या समजून घेऊया. कारण या वाक्याचा पाया जर समजून घ्यायचा असेल तर त्यातील दोन महत्त्वाचे शब्द वडील आणि नीरव सहनशीलता यांचा अर्थ काय आहे हे बघायला लागेल. चला मग सुरुवात करूया या मूळ संकल्पनांपासूनच. तर वाक्याची सुरुवात होते वडील या शब्दाने. आता बघा, हा फक्त पिता किंवा पप्पा या शब्दांचा समानार्थी शब्द नाहीये. वडील या शब्दात एक आदर आहे, एक प्रकारचं औपचारिक अंतर आहे आणि त्या भूमिकेची एक गंभीरता आहे. म्हणजे हे फक्त एक नातं नाही, तर कुटुंबाचा आधारस्तंभ असण्याची एक मोठी जबाबदारी हा शब्द दर्शवतो. आणि आता येऊया या वाक्याच्या अगदी गाभ्याकडे. नीरव सहनशीलता हे दोन शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक खूपच शक्तिशाली संकल्पना तयार होते. नीरव म्हणजे काय, तर शांत, स्तब्ध, आणि सहनशीलता म्हणजे सहनशक्ती, सोशिकपणा. याचा अर्थ हे फक्त दुःख किंवा कष्ट सहन करणं नाहीये, तर ते कोणतीही तक्रार न करता, कोणताही आवाज न करता अगदी शांतपणे सहन करण्याबद्दल आहे. बरं, संकल्पना तर आपण समजून घेतली, पण ती प्रत्यक्षात कशी दिसते, कृतीत कशी उतरते? आपल्या विश्लेषणाचा हा दुसरा भाग आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देतो, तक्रार न करता सहन करणे. म्हणजे आपण आता त्या कृतीचं विश्लेषण करणार आहोत जी या नीरव सहनशीलतेला एक खरंखुरं रूप देते. आणि इथेच या संकल्पनेचं खरं वेगळं पण दिसतं. बघा, सहन तर खूप जण करतात, पण तक्रार न करणं ही जी अट आहे ना, ती त्या सहनशीलतेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाते. हे सामान्य सोशिकतेच्या खूप पलीकडे जातं आणि एका स्थितप्रज्ञ, एका कणखर शक्तीचं रूप घेतं, जिथे भावनांचा सगळा कल्लोळ आतल्या आतच शांत केला जातो. म्हणजे याचा अर्थ काय होतो? तर ही शक्ती बाहेरून दिसत नाही, ती आतून येते. बाहेर कितीही मोठं वादळ असलं तरी आतमध्ये एक शांतता जपलेली असते. दुःख किंवा त्रास बाहेर अजिबात न दाखवता ते शांतपणे आतल्यात जिरून टाकण्याची, शोषून घेण्याची ही एक वृत्ती आहे. हे चित्र आपल्याला हेच दाखवतं की खरी ताकद आवाजात नसते, तर त्या न बोललेल्या धैर्यात असते. आतापर्यंत आपण शब्द पाहिले, त्यामागची कृती पाहिली. आता या तिसऱ्या भागात आपण हे दोन्ही एकत्र करून बघूया की यातून कोणता स्थितप्रज्ञ आदर्श तयार होतो. म्हणजे आपण त्या संकल्पनेमागे दडलेला जो गर्भित अर्थ आहे तो समजून घेणार आहोत, जो वडीलपणाच्या एका विशिष्ट सांस्कृतिक प्रतिमेला आकार देतो. हे जे चित्र आहे ना, ते त्या संपूर्ण वाक्याचं सार आहे. एखाद्या मोठ्या मजबूत झाडासारखं, जे ऊन, पाऊस, वारा सगळं काही शांतपणे सहन करतं आणि आपल्या छायेत इतरांना आश्रय देतं. तसाच हा वडील नावाचा स्थितप्रज्ञ आदर्श आहे. तो एक शांत संरक्षक आहे, कुटुंबासाठीचा एक अचल, न हलणारा आधारस्तंभ. त्याची ताकद त्याच्या स्थिरतेमध्ये आहे, बोलण्यामध्ये नाही. पण हा आदर्श फक्त जुन्या काळातला आहे का, की त्याचा आजच्या काळातही काही अर्थ उरला आहे? आपल्या विश्लेषणाच्या या शेवटच्या आणि चौथ्या भागात आपण याच प्रश्नावर थोडं चिंतन करणार आहोत. हा जो मौनाचा वारसा आहे तो आजच्या जगात किती महत्त्वाचा आहे? म्हणजे बघा, खरी ताकद ती नेहमी बोलूनच दाखवावी लागते असं नाही. कधीकधी ती शांत राहण्यात असते, सगळं काही सहन करण्यात असते आणि मोठ्यात मोठ्या वादळात सुद्धा न डगमगता स्थिर उभं राहण्यात असते. आणि हाच प्रश्न शेवटी विचारायला हवा. आजच्या जगात जिथे प्रत्येकाला व्यक्त व्हायचं आहे, तिथे या मौनात दडलेलं शहाणपण नक्की काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या न बोलण्याची, सगळं काही शांतपणे सहन करण्याची किंमत काय असू शकते, यावर विचार करायला हवा.